पहिलं षटक घेऊन येत असताना षटक क्रमांक 1 मध्ये राजेश. पहिल्या सामन्यामध्ये देखील राजेश यांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती आणि बॅटिंगसाठी अनिल अनिल सपकाळ अनिल सपकाळ डावखुरा शैलीचे फलंदाज आहेत. त्यांच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये खूप उत्कृष्ट खेळ राहिला होता. काहीशे रन पुढे चुकलेत राजेश आणि थांबलेत. एक मोठी चूक घडण्यापेक्षा थांबलेलं बरं. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा चेंडू होता. हा चेंडू पाठवलाय शॉर्ट मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण मिळवून धावत येत असताना तिथे पाहायला मिळालं एक धाव. या एकेरी धावाने खातं उघडलंय संघाचं अनिल आणि अनिल यांचं सुद्धा. आता स्ट्रायकिंग एंडला मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकवणारा अथर्व नाशिक भागातील हा एक उत्कृष्ट बॅटर जो आयकॉन प्लेअर देखील आहे. नाशिक भागातील हा बॅटर असेल अथर्व. मागील सामन्यामध्ये अर्धशतक त्यांच्या बॅटमधून. पहिला बॉल अथर्व यांच्यासाठी. पहिलाच बॉलला चॉप केलाय मागच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण अभिजित चव्हाण यांच्या माध्यमातून. आतापर्यंत कोणती धाव या बॉलवर आली नाहीये. निर्धाव बॉल येत असताना एक धाव. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. स्टेप आउट करत सरळ जणू आरसा दाखवलाय सचिन तेंडुलकर स्टाईलने बॉल. एक टप्पा काट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अथर्व यांचा पहिला धमाका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा स्ट्रेट डाईव्हचा फटका आलाय अथर्व यांच्या बॅटमधून. चांगला बॉल पेश केलाय. चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज राजेश. चौकार आला तर नंतर चांगली गोलंदाजी. आतापर्यंत केवळ एक चौकार सहाय्याने 5च धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये 4 बॉल आतापर्यंत संपलेत. 8 षटकाचा हा सामना असेल. दोन्ही संघाकडे स्टार कास्ट आहे. एकीकडे अभिजित चव्हाण ऋषिकेश पवार तर दुसरीकडे अथर्व आणि कृष्णा गायकवाड सारखे व्यावसायिक क्रिकेटर. वा परफेक्ट बाउन्सर. उत्तर नव्हतं या चेंडूचं. किस करून गेला हा चेंडू अथर्व यांना. चांगली गोलंदाजी. अक्षरशः चाटून गेला चेंडू. किस करत असताना डॉट बॉल राजेश यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू. नो बॉल घोषित केला पंचांनी. फेकीचा नो बॉल घोषित करत असताना रिव्ह्यूची मागणी आहे का पंच. फेकी स्वरूपाचा नो बॉल घोषित केलाय. रिव्ह्यू पंचाचा आहे का टीमचा आहे हे कळवायचंय. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू असेल. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू असेल.
संघाचे उडणगाव संघाचे कर्णधार आणि पंच यांनी इथे येऊन कृपया बॉल चेक करायचा आहे. गजू अण्णा यांना देखील विनंती असेल, त्यांनी देखील यायचंय. एकच प्लेअर यायचंय कुणीतरी. तर पंच डिसिजन द्यायचंय. मेन अंपायर गजू अण्णा यांनी डिसिजन द्यायचंय. नो बॉल घोषित केलाय पंचांनी. तर पुढचा येणारा बॉल फ्री हिट असेल. या अवांतर एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल. सहा धावा. जर दुसऱ्यांदा लिगल अनलिगल स्वरूपाचा बॉल आढळला तर बॉलर बॅन देखील होईल. याची कृपया दोन्ही संघांनी दक्षता घ्यायची आहे. 6 धावा. फ्री हिट बॉल असेल. यावेळी देखील समोर खेचलाय बॉल. मिडॉपच्या डोक्यावरून बॉल जातोय. मिडॉनवरून धावत असताना हा बॉल अडवला गेलाय लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 3 धावा पूर्ण करत असताना तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असतील 9 धावा. या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली गोलंदाज राजेश यांच्या माध्यमातून. नऊ धावा धावफलकावरती. 9च्या सरासरीने धावा निघतायत. षटक क्रमांक 2 मध्ये आता
संजीवनी उरणगाव संघाचे आयकॉन प्लेयर अभि चव्हाण. षटक क्रमांक 2 मध्ये अभि चव्हाण यांना पाचारण करण्यात आले. षटक क्रमांक 2 मध्ये धावफलकावरती 9 धावा असतील. जय भवानी इव्हेंट नाशिक यांच्या माध्यमातून खूप उत्कृष्ट असं कॅमेरा वर्क पाहायला मिळालं मागील 6 दिवसामध्ये. अभि चव्हाण या दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल अभियांचा. पहिलाच बॉल समोर टाकला आणि समोर पाठवला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धनुष्यबाणाच्या निघालेल्या तीराप्रमाणे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर परार. षटकाराने स्वागत केलंय अभियांचे या दुसऱ्या षटकामध्ये. अथर्व यांनी 2 आयकॉन मधील बॅटल. पहिल्या बॉलवरती हल्ला अभि चव्हाण यांच्यावरती चढवलाय. स्लोवर बॉल होता ओळखलं. बॅकअप धावून टाकलेला चेंडू होता अभि चव्हाण यांचा. त्या बॉलला ओळखला आणि समोरच पाठवलंय अथर्व यांनी. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत क्षेत्ररक्षक येतात. वा काय झेल संपन्न केलाय आणि अथर्व यांना पाठवलंय माघारी. पलटवार करत असताना अभि चव्हाण पुढे लेट झाले होते क्षेत्ररक्षक तरी सुद्धा त्यांनी आज चांगला झेल संपन्न केलाय. पहिला गडी बाद झालाय. पहिला गडी बाद होत असताना आता नवीन बॅटर अथर्व यांची जागा घेण्यासाठी भास्कर मामा येत आहेत बॅटिंग साठी. भोकरदन तालुक्यातील अजून एक अष्टपैलू बॅटिंग साठी येत असताना एक चांगले बॅटर आहेत भास्कर मामा. मागच्या सामन्यामधील देखील त्यांच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. या सामन्यामध्ये आता संघ अडचणीत सापडलाय. 15 धाव संख्येवरती पहिला गडी बाद झालाय. अथर्व चांगली फलंदाजी करत बाद झाले त्या सामन्यामध्ये. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक आलं होतं अथर्व यांच्या माध्यमातून. या सामन्यामध्ये ते लवकर बाद झाले. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला जरूर परंतु त्यांनी आता संघाची साथ सोडली आहे. यावेळी पहिलाच बॉल काय बॉल पेश केलाय. डॉट बॉल सोबत सुरुवात करत असताना भास्कर मामा यांच्या समोर 1.3 चेंडूचा खेळ संपला. षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी अभि चव्हाण यांच्या माध्यमातून. यावेळी देखील कट केलाय चेंडू. मागच्या दिशेला चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रात. रिजवान धावतात परंतु त्यांना हरवत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. आलाय भास्कर मामा यांच्या बॅटमधून हा पहिला धमाका चौकार. 19 धावा धावफलकावरती. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 बलाढ्य संघातील ही लढत. 19 धावा धावफलकावरती. लेट कट खेळत असताना चौकार खेचलाय. यावेळी उलटा बॉल टाकला होता. बॅकअप डाऊन टाकत असताना हा बॉल 1 धाव या बॉलवरती सहजरित्या प्राप्त करतील भास्कर मामा. 20 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला आता अनिल असतील. अनिल एकच बॉल खेळले आतापर्यंत 1 धाव त्यांच्या बॅटमधून. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती. डावखोऱ्या शैलीचे फलंदाज अनिल. मागच्या सामन्यामध्ये 49 धावा अनिल यांच्या बॅटमधून आल्या.
चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव बॉल सोबत षटक होईल समाप्त. 2 षटकाचा खेळ संपलाय. या षटकामध्ये आल्या 11 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा, 1 गडी गमावून सिद्धेश्वर 11 जळगाव सपकाळ 20 धावा पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये आल्या आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये आतापर्यंत या 2 ओव्हरमध्ये दिसलंय. राजेश षटक क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक दुसरं, संघाकडून तिसरं षटक घेऊन षटक क्रमांक 3 मध्ये राजेश यांना पाचारण करण्यात आले. पहिल्या षटकामध्ये केवळ 9 धावा दिल्या होत्या गोलंदाजाने. इकॉनॉमिकल आतापर्यंत राहिलेत राजेश. आता 30 या वर्तुळाच्या 2 ओव्हर संपल्यात. त्या 30 या वर्तुळाच्या 2 ओव्हरमध्ये धावा केल्यात 20. तिसऱ्या षटकाचा खेळ आता प्रगती पथावर असेल. राजेश पहिला बॉल भास्कर मामा यांच्यासाठी. पहिलाच बॉल कट केलाय. चॉप करत असताना 1 धाव. या एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचेल 21 धावा. 21 ला 1. सिद्धेश्वर 11 पळसखेड सपकाळ वर्सेस जळगाव सपकाळ वर्सेस संजीवनी 11 उंडणगाव. या 2 बलाढ्य संघातील लढत 21 ला 1. 2.1 चेंडूचा खेळ संपला. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असतील अनिल. यांनी 2च चेंडूचा सामना आतापर्यंत केला. या सामन्यामध्ये वा काय बॉल पेश केलाय अनिल यांच्यासाठी. डॉट बॉल पेश करत असताना राजेश यांची कमालीची कामगिरी राहिली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये देखील इकॉनॉमिकल राहिले होते. या सामन्यामध्ये देखील आतापर्यंत टाकलेल्या 1.2 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्या. 1.2 चेंडू मध्ये केवळ 10 धावा त्यांनी खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा कट केलाय. अपील करतायत. पंचांचा रिव्ह्यू कॅच फेअर आहे की नाही हे चेक करायचंय. आणि ऋषिकेश यांनी स्वतः मान्य केलंय की झेल नाहीये. या स्पोर्टमॅन स्पिरिटला सलाम असेल आणि ऋषिकेश यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकदा स्वतः त्यांनी मान्य केलंय की हा झेल झालेला नाहीये. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना या स्पर्धेमध्ये आणि याच खेळाडू वृत्तीची आवश्यकता देखील आहे. 21 ला 2. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव बॉल. काय गोलंदाजी राजेशची या षटकामध्ये. आतापर्यंत सलग 3 बॉल डॉट टाकलेत आणि एकच धाव 4 चेंडू मध्ये आतापर्यंत खर्च देखील केली आहे. 10 धावा 1.4 चेंडू मध्ये आतापर्यंत कमालीची कामगिरी गोलंदाजी मध्ये करत असताना राजेश. कूल माइंडने खेळावं लागेल अनिल यांना. आडव्या बॅटने लपेटलाय. हा बॉल फेकून दिलाय सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिल यांचा संघर्षाचा संकलनात करणारा षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. यावेळी राजेश यांना आसमान दाखवले अनिल यांनी. षटकार खेळत असताना 27 धावा धावफलकावरती. 2.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. हा षटकार त्यांना कॉन्फिडन्स देऊन जाणारा असेल कारण संघर्ष करत होते.
एकदा कट केलाय हा बॉल जातोय सरळ थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. यासोबतच षटक देखील समाप्त होईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होईल ती 31 धावा. 31 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अप्पर कट खेळत असताना हा चौकार खेचलाय. एकतीस धावा धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10.33च्या सरासरीने. आणि खूप उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण झालंय या सामन्यामध्ये. एक टफ मॅच होण्याची आशा आणि तशाच प्रकारची मॅच होत असताना ऋषिकेश पवार बॉलिंग साठी. पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्क्वेअर लेग क्षेत्र निवडले. भास्कर मामा यांच्या बॅट मधून हा दुसरा चौकार येत असताना या मॅच मध्ये अंगावरचा बॉल होता. शॉर्ट टर्म पुल करत असताना या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय भास्कर मामा यांनी. मागील काही काळामध्ये बॅटिंग मध्ये देखील सुधारणा झाली आहे भास्कर मामा यांची आणि अशाच प्रकारे फटके लावण्यासाठी ओळखले जातात. चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. कमबॅक केलं या बॉल सोबत ऋषी पवार यांनी. 35ला 1. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अभि चव्हाण यांचे सेफ हँड कॉट बिहाइंडच्या स्वरूपात भास्कर मामा सोडतात संघाची साथ. 10 धावा करत भास्कर मामा झालेत बाद. 35 धाव संख्येवरती दुसरा गडी बाद होत असताना आता बॅटिंग साठी येत असताना मराठवाड्यातील षटकार किंग म्हणून ओळखले जाणारे कृष्णा गायकवाड बॅटिंग साठी येत असताना मागील सामन्यामध्ये 6 बॉल मध्ये 33 धावा त्यांच्या बॅट मधून. आता गरज देखील आहे या बॅट्समनची आणि या बॅटरची. बघूया कशा प्रकारे ते खेळ करतात. 35ला 2. कृष्णा गायकवाड आता बॅटिंग साठी दाखल होत असताना मराठवाड्यातील षटकार किंग म्हणून ओळखले जातात आणि मागील काळामध्ये अनेक अर्धशतक त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. जाडेपळ मध्ये जी स्पर्धा झाली होती ती स्पर्धा अक्षरशः गाजवली होती या फलंदाजाने देखील. 35ला 2. कृष्णा गायकवाड आता स्ट्रायकिंग एंडला असतील. त्यांच्या समोर ऋषी पवार यांचं आव्हान असेल. बॅटिंग साठी कृष्णा पवार, त्यांच्या समोर ऋषी पवार यांचं आव्हान. 35ला 2. 3.3 चेंडूचा खेळ संपलाय. 2 गडी बाद होत असताना आतापर्यंत सिद्धेश्वर 11 संघाचे. कृष्णासाठी पहिलाच बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉल सोबत डॉट बॉल टाकत असताना या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळाली. गोलंदाज ऋषी यावेळेस चांगला बॉल जसं टायमिंग पाहिजे तसं झालं नाहीये. दुसरा डॉट बॉल कृष्णा यांच्या समोर टाकलाय. गोलंदाज ऋषी यांनी बांधून ठेवलाय कृष्णा यांना. 35ला 2. 4 बॉल मध्ये 4 षटकार खेचण्याचा पराक्रम देखील कृष्णा यांच्या नावावर या स्पर्धेमध्ये. यावेळी देखील स्लोवर लाईनचा बॉल पेश केला होता. चांगला बॉल. सलग 3रा बॉल डॉट आणि या डॉट बॉल सोबत षटक क्रमांक 4 होते समाप्त. 4 षटकाचा खेळ संपलाय.
35 धावा धावफलकावरती असतील. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली, केवळ 4च धावा खर्च केल्या गोलंदाजाने. आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानामध्ये संपन्न होईल. 4 षटक समाप्त, 35 ला 2. तर ड्रिंक्स ब्रेक नंतर स्वागत असेल छत्रपती चषक 2026 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या मैदानावरती. हा छत्रपती चषक 2026 चा थरार. संध्याकाळच्या सत्रातील शेवटचा सामना. एकीकडे सिद्धेश्वर 11 जळगाव सपकाळ, तर त्यांच्या विरुद्ध संजीवनी उदणगावा संघ. नाणेफेकीचा गोल जिंकत प्रथम गोलंदाजी. आतापर्यंत टाकलेल्या 4 षटकामध्ये 35 धावा, 2 गडी गमावून. पहिल्याच बॉलवरती दांडी गोल. क्लीन बॉल होत आहे तिथे फलंदाज अनिल. या सामन्यामध्ये अनिल होत आहेत बाद. आल्याबरोबर दांडी गोल केली आहे समीर यांनी. फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना तिसरा गडी बाद झालाय सिद्धेश्वर जळगाव सपकाळ संघाचा. आता बघूया नवीन बॅटर बॅटिंग साठी अमोल येत असताना नवीन बॅटर बॅटिंग साठी. आता बघूया अमोल कशा प्रकारे खेळी करता या स्पर्धेमध्ये, कारण पहिल्या सामन्यामध्ये सिद्धेश्वर जळगाव सपकाळ या संघाकडून केवळ 4च बॅटरने बॅटिंग केली होती आणि त्यांनीच धुमाकूळ घातला होता. 35 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद झालाय अमोल. आता बॅटिंग साठी दाखल होत असताना अमोलगिरी बॅटिंग साठी. नवीन बॅटर आता 35 ला 3. पहिला बॉल. हा बॉल देखील हवे. क्षेत्ररक्षक आणि झेल. अमोलगिरी होता त्या सामन्यामध्ये शून्याचा चष्मा घालत बाद. अविनाश सपकाळ येत असताना बॅटिंग साठी 35 ला 4. संकटात सापडला आता सिद्धेश्वर जळगाव सपकाळ संघ, परंतु कृष्णा अजून देखील विकेटवरती उभा आहे आणि कृष्णा यांच्यामध्ये क्षमता देखील आहेत अशा फसलेला मॅच काढण्याची. 35 ला 4. नवीन बॅटर बॅटिंग साठी अविनाश. पहिलाच बॉल पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय सर यष्टीरक्षक
अभि यांच्या हातात जाऊन स्थिरावतोय बॉल. डॉट बॉल. अविनाश यांच्या समोर पहिलाच बॉल डॉट टाकलाय. आतापर्यंत या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी. आडव्या बॅटने हा बॉल पाठवलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटकेबाजी करताय अविनाश. जसा बॉल बॅटवर आला तसाच बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिला. चांगली फलंदाजी अविनाश यांच्या माध्यमातून. आडव्या बॅटने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आज षटकार. अविनाश यांच्या बॅटमधून 41 धावा धावफलकावरती. आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील काहीसे चेंजेस पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत समीर यांनी 4 बॉलमध्ये 6 धावा देत 2 गडी बाद केलेत. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने हा फटका खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. एका धावेने धाव संख्या 42 ला 4. स्ट्रायकिंग एंडला आता कृष्णा. 3 बॉलमध्ये एकही धाव त्यांच्या बॅटमधून आलेली नाहीये. परंतु कृष्णा यांना जास्त वेळ शांत ठेवणं आतापर्यंत सहजासहजी कोणाला जमलं नाहीये. कृष्णा असं वादळ आहे ते कधी घोळू शकतं. यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये कृष्णा यांनी हा बॉल पाठवलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव आणि एकच धाव मिळेल या बॉलवरती. या एका धावेने षटक देखील समाप्त होईल. 5 षटकाचा खेळ संपलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 43 धावा. 43 ला 4. बघूया उर्वरित या 18 बॉलमध्ये कशा प्रकारे आता कितपर धावेपर्यंत मजल मारेल सिद्धेश्वर 11 जळगाव सबका संघ. षटक क्रमांक 6 मध्ये ऋषी पवार गोलंदाजी ट्रॅकवरती असेल. ऋषी पवार आता गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये देखील इकॉनॉमिकल राहिले होते. 4च धावा देत त्यांनी 1 गडी बाद केला होता. पहिला बॉल ऋषी यांचा. उत्तर नव्हतं या चेंडूचं. कृष्णा यांच्याकडे डॉट बॉल. आणि कृष्णा यांच्या प्रत्येक षटकारासाठी विष्णू सर यांच्या माध्यमातून 50 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. प्रत्येक षटकारासाठी 50 रुपयाचं पारितोषिक. यावेळी देखील चांगला बॉल डॉट बॉल टाकत असताना सलग 2 बॉल निर्धाव टाकलेत आतापर्यंत. आणि मागील षटकामध्ये देखील निर्धाव चेंडू टाकले होते. 3 निर्धाव चेंडू त्यांनी टाकले होते. आडव्या बॅटने खेळला हा चेंडू गॅप मध्ये पाठवलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण झाला. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. दुसऱ्याचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा आतापर्यंत पूर्ण झालाय. या 2 धावेने धाव संख्या जाऊन पोहोचेल 45 धावा. 45 ला 4. 5.3 चेंडूचा खेळ झालाय. ऋषिकेश यांनी कृष्णा नावाचं वादळ आतापर्यंत शांत ठेवलं या मॅच मध्ये. यावेळी कृष्णा गायकवाड स्पेशल बॉल जंगलात सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या बॉलच्या अगोदरच म्हटलं होतं कृष्णा गायकवाड यांना जास्त वेळ शांत ठेवणं अवघड आहे. मराठवाड्याचा षटकार किंग त्याच्या बॅटमधून आला हा षटकार. जसा बॅटवर आला बॉल तसे अर्धा डझन रन या बॉलवरती मिळाले. प्रत्येक षटकारासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे विष्णू सर यांच्या माध्यमातून. पहिला षटकार आलाय कृष्णा यांच्या बॅटमधून आणि यासोबत 50 धावांचा पल्ला देखील पार केलाय सिद्धेश्वर जळगाव सबका संघाने. 51 ला 4. यावेळी देखील चांगला बॉल पेश केलाय. डॉट बॉल. 51 ला 4.
8 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्या आहे. शेवटचा बॉल असेल या षटकाचा. इकॉनॉमिकल गोलंदाजी ऋषी पवार यांच्या माध्यमातून. खोलवरच्या पद्धतीने खोदून काढला, क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगला प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसरा प्रयत्न करतील का आणि 2 धावा आतापर्यंत पूर्ण होतील आणि या 2 धावेसोबत षटक देखील समाप्त होईल. 2 षटकाचा खेळ संपलाय. 53 धावा धावफलकावरती 6 षटकाच्या समाप्तीनंतर 53 ला 4. समीर आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. मागच्या षटकामध्ये समीर यांची चांगली गोलंदाजी राहिली होती. पहिलाच बॉल नो बॉल घोषित केला पंचांनी आणि फ्रीट बॉल असेल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल आता फ्रीट. अविनाश यांच्यासाठी एक षटकार अविनाश यांच्या बॅट मधून देखील आलाय. यावेळी लिडिंग एज चेंडू मध्ये जाऊन स्थिरावलाय. कोणतेही नुकसान होणार नाहीये कारण फ्रीट बॉल होता. बॉल मागच्या दिशेने ट्रायल होतोय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे कृष्णा गायकवाड यांचा, कारण आता उर्वरित 11 बॉल मध्ये मोठे फटके घेण्याचा प्रयत्न असेल. 55 धावा, 55 ला 4. कृष्णा गायकवाड आता स्ट्रायकिंग एंडला. एक षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून. लिडिंग एज चेंडू मध्ये रिजवान बॉलच्या खाली येत आहेत. नो मॅच लाईन मध्ये जाऊन पडलाय चेंडू. प्रयत्न होता रिजवान यांचा. हा झेल महत्वाचा होता. रिजवान असे झेल अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धेमध्ये घ्यावे लागतात. 57 ला 4. जीवदान भेटला आता. मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती देखील जीवदान, या बॉलवरती जीवदान. आता या जीवदानाचा किती फायदा उचलतात कृष्णा. यावेळी देखील चांगला प्रयत्न देते क्षेत्ररक्षकाचा बॉल अडवला गेलाय. एकच धाव. या एका धावेने 58 धावा. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी समीर यांच्या माध्यमातून. 1.3 चेंडू मध्ये केवळ 13 धावा समीर यांनी खर्च केल्या. चांगला बॉल अविनाश यांच्या समोर डॉट बॉल पेश केलाय. 6.4 चेंडूचा खेळ संपला. 58 ला 4. तिकट मारा करतायत गोलंदाज समीर. कमालीची कामगिरी समीर यांच्या माध्यमातून. 13 धावा देत 2 गडी बाद केलेत आतापर्यंत. 1.4 चेंडू मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली या मैदानावर. या देखील शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल लॉग ऑन कडे पाठवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव आतापर्यंत पूर्ण झाली आहे. या एका धावेने धावसंख्या 59 ला 4. 6.5 चेंडूचा खेळ संपलाय. आता उर्वरित 7 चेंडू मध्ये बघण्यासारखं असेल कृष्णा आणि अविनाश कशा प्रकारे फलंदाजी करतात. हो, उलटा फटका. बेगुमा के स्टाईल ने बॉल कव्हर क्षेत्रात बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल. चौकार. उलटा फटका घेत असताना हा चौकार खेचलाय कृष्णा यांनी.
लेग स्पिन होता. उलटा फटका घेत असताना हा बॉल कव्हर क्षेत्रात एक टप्प्याच्या सहाय्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. तर 7 षटकाचा खेळ संपलाय. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावा. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावा असतील. तर शेवटच्या षटकामध्ये 8व्या षटकामध्ये अभि चव्हाण आले गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात अभि यांनी. काहीसे क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस देखील करायचे होते ऋषी पवार यांना, त्या कारणाने रनअप मध्येच थांबले अभि. शेवटचं षटक असेल 63 ला 4. पहिला बॉल व्हाईट बॉल घोषित केला आणि रनआउटच्या स्वरूपात अविनाश होतील बाद. यावेळी पहिलाच बॉल होता कृष्णा गायकवाड यांच्यासाठी. स्ट्राईक आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न आहे. यावेळी देखील पायाचा बॉल होता. या बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येईल हा चौकार. एक षटकारासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे कृष्णा यांच्या. यावर स्लोअर बॉल पेश केलाय अभि यांनी. कृष्णा यांच्या समोर 68 ला 5. पुन्हा एकदा लेग स्पिन टाकत असताना काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे अभि यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये केवळ आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी. यावेळी देखील हा बॉल मागच्या दिशेला जातोय. कोणती धाव आतापर्यंत घेतली नाही या बॉलवर. 68 ला 5. 7.5 चेंडूचा खेळ देखील संपलाय. यावेळी देखील हा बॉल फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती कृष्णा यांचा धमाका षटकार. या 6 धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल 74 धावा आणि 75 धावांचं लक्ष ठेवलंय.
या सेकंड इनिंग मध्ये 75 धावांचा पाठलाग करायचा आता संजीवनी उडणगाव या संघाला. भैया 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8 षटकामध्ये 75 धावा काढायच्या. हा सामना जिंकण्यासाठी संजीवनी 11 स्टार उडणगाव या संघासाठी तर सलामीची जोडी बॅटिंगसाठी आली आहे. मागच्या सामन्यामध्ये शतक झळकवणारा फलंदाज अभित चव्हाण आणि त्यांच्या साथीला डावखुऱ्या शैलीचे फलंदाज रिजवान या जोडीने देखील खोऱ्याने धावा काढल्या होत्या. ही जोडी महत्वाची असेल उडणगाव संघासाठी. 75 धावांचा लक्ष ठेवलंय.
एक लो स्कोरिंग सामना आणि सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये सिद्धेश्वर 11 जळगाव सपकारचा हा संघ. दोन बलाढ्य संघातील ही लढत आणि पहिला बॉल षटक क्रमांक 1 मध्ये अनिल पहिला बॉल घेऊन तयार अभि यांच्यासाठी. पहिलाच बॉल अल्टी पलटी दे घुमा के स्टाईलने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार मेल अभि यांना पहिल्याच बॉल वरती चौकार. ट्रेडमार्क फटका हा फलंदाजाचा. चौकार खेचलाय पहिल्याच बॉल वरती अभि चव्हाण यांनी. आणि ही शैली ही स्टाईल आहे या फलंदाजाची खातं उघडण्याची. 4 धावा धाव फलकावरती. आता क्षेत्ररक्षणामध्ये काहीशे चेंजेस पाहायला मिळत आहेत. कर्णधार अनिल यांच्या माध्यमातून 4 धावा धाव फलकावरती. यावेळी पुन्हा स्वीप केलाय चेंडूमध्ये आणि समर्थ सपकाळ यांचे सेफेंड आणि प्रेक्षकांनी देखील मैदानातून खांद्यावर घेतले समर्थ यांना कारण माहित आहे मोठ्या गडीत इथे बाद झालाय. या महत्वाच्या सामन्यामध्ये अभि चव्हाण होतोय बाद. समर्थ सपकाळ यांचा चांगला झेल. आदरणीय गजू पाटील सर आणि आदरणीय भीमराव नाईक यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक या जेलसाठी. 201 रुपयाचं पारितोषिक. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी बाउंड्री चेकचा. बाउंड्री चेक करायची आहे तडंपर यांना. अभि यांनी मैदानाच्या आतमध्येच थांबायचंय. तर आउट असतील बॅटर. बाउंड्री लाईनच्या आतच आदरणीय भास्कर सर सावळे उपसरपंच यांच्या माध्यमातून देखील 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. आणि गजू सर यांच्या माध्यमातून देखील 101 रुपयाचं पारितोषिक या जेलसाठी. तर तब्बल 400 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय या जेलसाठी. ते कलेक्ट करून घ्यायचे मॅच झाल्यानंतर. नवीन बॅटर बॅटिंग साठी सागर आले. चांगला बॉल बाहेरची कडा लागली होती. अमोल गिरी यांच्या माध्यमातून चूक झाली. असे झेल पकडावे लागतील कारण एक लो स्कोरिंग सामना असेल. 75 धावांचं लक्ष ठेवलंय. 4 धाव संख्येवरती अभि चव्हाण मागच्या सामन्याचा शतकवीर बाद झालाय. मोठा हातरा लागलाय उडणगाव संघासाठी. सागर आता स्ट्रायकिंग एंडला. 4 धावा धाव फलकावरती. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर देखील लिंकतो. स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न होता डॉट बॉल मैदानामध्ये. अनिल यांची चांगली कामगिरी. पहिल्या बॉलवरती चौकार आला. तदनंतर अभि चव्हाण सारखा एक मोठा बॅटर आउट केला. तदनंतर सलग 2 बॉल सागर सारख्या बॅटर समोर निर्धाव टाकलेत. यावेळी देखील नो बॉल घोषित केलाय पंचांनी. नो बॉल घोषित करत असताना या
एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 धावा. ओ स्टेपचा नो बॉल घोषित केलाय पंचांनी. या अतिरिक्त एका धावेने धावसंख्या 5 धावा. फ्री बॉल असेल. यावेळी देखील फ्रीज बॉल वरती लिडिंग एज चेंज मध्ये कोणतेही नुकसान होणार नाहीये. डॉट बॉल फ्रीज बॉल देखील डॉट टाकलाय. म्हणजेच काय इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत आली आहे या षटकामध्ये. एकच केलाय. इथे क्षेत्ररक्षणामध्ये चूक. अशा क्षेत्ररक्षणामध्ये चुका टाळाव्या लागतील. अविनाश बॉलच्या मागे धावतात परंतु चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेला चौकार. यासोबतच षटक होईल समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. एक गडी गमावून उदनगावा संघ 75 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा. शेवटच्या बॉलवरती क्षेत्ररक्षकाकडून चूक आणि बॉल बाउंड्री लाईनच्याकडे फरार. धावा मिळतील 4. तर षटक क्रमांक 2 मध्ये अथर्व बॉलिंग साठी येत असताना नाशिक परिसरातील अष्टपैलू खेळाडू अथर्व. या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी अथर्व यांच्या माध्यमातून राहिली. आता या षटकामध्ये चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल. पहिलाच बॉल सम्मानजनकरित्या खेळून काढलाय ते रिजवान यांनी आणि एका धावेने रिजवान यांचं खातं उघडलं गेलंय. एका धावेसोबत धावसंख्या 10 धावा धावफलकावरती असतील. 10 धावा धावफलकावरती. एक गडी गमावून स्ट्रायकिंग एंडला सागर. वा काय फटका. सुपला शॉट खेळत असताना या बॉलला पाठवलंय थर्डमॅन बॉडी लाईनच्या बाहेर. आपल्या शैलीने खेळला हा सागर यांनी चौकार. काय फटका सजवलाय. चांगला फटका सजवत असताना चौकार खेचलाय सागर यांनी. 14 धावा धावफलकावरती. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी देखील स्टेप आउट शफल करत खेळण्याचा प्रयत्न होता. मागच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. हाही बॉल चांगला बॉल पेश केलाय. डॉट बॉल येत असताना अथर्व चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेत अथर्व यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 14 धावा धावफलकावरती. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. 75 धावांचा पाठलाग करत असताना 14 ला 1. लिडिंग आहे चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि सोपा झेल संपन्न करताय क्षेत्ररक्षक. सागर जगताप यांचा हा चांगला झेल पाहायला मिळाला आणि सागर आता संघाची साथ सोडतायत 8 या धावसंख्येवरती. आणि सागर यांनीच सागरचा कॅच घेतलाय. एकीकडे सागर होते दुसरीकडे झेल घेणारे सागर जगताप. लिडिंग एज गेट चेंडू मागच्या दिशेला खूप वेळ हवेत होता आणि सागर जगताप यांचे सेफ हँड. आता बॅटिंग साठी बुलढाण्याचा बाहुबली म्हणून ओळखले जाणारे फलंदाज ऋषिकेश पवार बॅटिंग साठी येत असताना आणि हा खेळ होता महत्वाचा असेल. आणि अशा परिस्थितीतून अनेक सामने जिंकून दिलेत या अगोदर देखील ऋषिकेश यांनी. त्या
आता या सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळी करतायत ते बघण्यासारखं असेल. आयकॉन प्लेयर देखील आहेत. उदनगाव संघासाठी ऋषी पवार, बॅटिंगसाठी डावकरा शैलीचे फलंदाज आहेत. ऋषी यांच्यासाठी पहिलाच बॉल, रनआउटची संधी, अपील आणि रनआउट साठी ते रिव्ह्यू देखील घेतलाय.
तर या रनआउटचा कॅमेरामध्ये व्ह्यू आलेला नाहीये व्यवस्थित, त्या कारणाने ऑन फील्ड पंच जे डिसिजन देतील ते मान्य करावं लागेल. ऑन फील्ड पंचाचा डिसिजन मान्य करण्यात येईल. क्लिअर व्ह्यू आलेला नाहीये या कारणाने. चौदा धावा धावफलकावरती, 14-2. लिरिगेट चेंडू मध्ये मागच्या दिशेला चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिजवान यांच्या बॅट मधून हा धमाका चौकार. 19 धावा या 4 धावेच्या सहाय्याने पूर्ण होतील. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19-2. तिसऱ्या षटकात समर्थ सपकाळ यांना आणले. तिसऱ्या षटकामध्ये या गोलंदाजांनी देखील खूप उत्कृष्ट कामगिरी केली आहे मागील काही स्पर्धेमध्ये. 19-2. एकोणावीसला 2 षटकाचा खेळ संपलाय. समर्थ सपकाळ आता 36 बॉल मध्ये 56 धावा करायच्या आहेत. 36 बॉल 56 धावा जिंकण्यासाठी. यावेळी देखील बुलढाणा क्रिकेटचा बाहुबली स्टाईलने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर परार आल्याबरोबर षटकाराने स्वागत केलंय. समर्थ सपकाळ यांचा स्लाइडली ओव्हर पिच बॉल होता. पनिश करत असताना ऋषी पवार या षटकारासोबत पॉवर दाखवत आहेत. 25 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलेल्या 6 धावेच्या साहाय्याने षटकाराने स्वागत केलंय. पंचवीसला 2 पहिल्या बॉलवरती षटकार. 35 बॉल 50 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा समोर टाकला, समोर मारलाय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋषिकेश पवार यांची पॉवर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर परार. मिळेल षटकार. समोर टाकला तसाच समोर पाठवलाय ऋषी यांनी बॉल. 31 धावा 31ला 2. 34 बॉल 44 धावा करायच्या आहेत. इथून अजून मॅच ऑन आहे दोन्ही संघासाठी. थोडा दिशाहीन चेंडू वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. अव्वांतर धाव
या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 धावा. 34 बॉल मध्ये 43 धावा करायच्या आहेत. 34 चेंडू 43 धावा असं समीकरण मैदानामध्ये. ऋषी पवार पॉवर दाखवतो या सामन्यामध्ये. यावेळी चेंडूमध्ये अविनाश सपकाळ बॉलच्या खाली आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल संपन्न केलाय. मोठा गडी घालत करत असताना या मॅच मध्ये आणि अविनाश सपकाळ यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक माननीय आदरणीय गजूभाऊ पाटील यांच्या माध्यमातून आलंय. बत्तीस धावे संख्येवरती तिसरा गडी बाद झालाय. 2 षटकार आल्यानंतर हा कमबॅक केलाय फलक. बॅटर येत असताना नवीन उदनगाव संघाचे 12वे प्लेयर आकाश आलेत. आकाश येत असताना बॅटिंग साठी बघूया आकाश कशा प्रकारे खेळी करतायत या सामन्यामध्ये. आता संकटात आहे संघ. 2 षटकार आले तर नंतर ऋषी पवार सारख्या बॅटरची विकेट. हा सामना कुठेही जाऊ शकतो. पहिलाच बॉल काय बॉल पेश केलाय आकाश यांच्यासाठी. डॉट बॉल टाकत असताना ला 2 75 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. येथून 32 बॉल 43 धावांचं समीकरण. वा यारकर पेश केलाय परंतु चेंडू गॅप मध्ये जातोय. अथर्व येतात बॉलकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण आणि एकच धाव या बॉलवरती मिळेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 धावा. चांगली गोलंदाजी समर्थ यांची. 2 षटकार आले तदनंतर कमबॅक केलं या युवा गोलंदाजाने. 33 ला 3. 31 बॉल 42 धावा करायच्या आहेत. 31 बॉल 42 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज सामना. मॅच ऑन दोन्ही संघासाठी. हो यारकर बॉल पेश केलाय रिजवान यांच्या समोर. परफेक्ट यारकर पेश करत असताना युवा गोलंदाज समर्थ सपकाळ यासोबतच षटक समाप्त होईल. 3 षटकाचा खेळ संपलाय. 11च्या सदस्यांना धावा झाल्यात 33. आता येणारे 30 बॉल धावा करायच्यात 42. 30 बॉल मध्ये 42 धावा करायच्यात. पंचांना विनंती असेल की सामना लवकर खेळवायचा आहे. लाईट अपील कोणतीही मान्य केले जाणार नाहीये. तीस बॉल मध्ये करायच्या 42 धावा. गोलंदाजीसाठी आता भास्कर सुसर यांना पाचारण करण्यात आले. 4थ्या षटकामध्ये फिरकीचा जादूगर म्हणून ओळखले देखील जातात भास्कर मामा. भोकरदन तालुक्यातील अजून एक दर्जेदार गोलंदाज बॉलिंग साठी येत असताना 30 बॉल 42 धावा करायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला आकाश 33 ला 3.
पहिला बॉल हा चेंडूमध्ये स्वतः भास्कर मामा बॉलच्या खाली आणि पहिल्याच बॉलवर आकाश नावाचं वादळ संपवलंय. भास्कर मामा यांनी चौथा गडी झाला बाद. बॉल हवेत आकाशात कृष्णा गायकवाड बॉलच्या खाली. पडल्यानंतर थोडा बाहेर निघतोय. कट केलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण अविनाश यांच्या माध्यमातून एकाच डाव्या बॉलवर. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये इकॉनॉमिकल आतापर्यंत 2 धावा देत एक गडी बाद केलाय. भास्कर मामा यांनी 35 ला 4. 27 बॉल मध्ये 40 धावा करायच्या. 27 चेंडू 40 धावा. मॅच ऑन आहे दोन्ही संघासाठी. 2 बलाढ्य संघातील ही लढत. एकीकडे सिद्धेश्वर जळगाव सपकाळ हा संघ, तर दुसरीकडे संजीवनी उदनगाव हा संघ. आडव्या बॅटने लपेटलाय. बॉल गॅप मध्ये पाठवलाय. एक टप्पाघात बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. समीर यांच्या बॅट मधून हा धमाका आलाय. चौकार. चौकार खेचत असताना शॉर्ट बॉल होता. पूल केलं होतं. शॉर्ट ऑन पूल करत असताना या बॉलला गॅप मध्ये पाठवलं आणि चौकार खेचलाय फलंदाज समीर यांनी. 39 ला 4. 26 बॉल मध्ये 36 धावा करायच्या. 26 बॉल 36 धावा. पडल्यानंतर बाहेर निघतो चेंडू. चांगली गोलंदाजी डॉट बॉल मैदानामध्ये. 39 ला 4. हलकी पलटी. थोडीशी मिस फील्ड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. उलटा पटका खेळत असताना समीर. हा दुसरा धमाका त्यांच्या बॅट मधून आलाय. रिवर्स घेत असताना एक पाठ टेकवत हा पटका सजवला. चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळाला, परंतु बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी. 24 बॉल मध्ये धावा करायच्या 32. 24 चेंडू 32 धावांची आवश्यकता ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये. त्रेचाळीस ला 4. 24 बॉल 32 धावा करायच्या आहेत. 8च्या सरासरीने धावा कराव्या लागतील या सामन्यामध्ये. मॅच ऑन असेल दोन्ही संघासाठी. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये संपन्न होत असताना छत्रपती चषक 2026 चा थरार. एक यशस्वी आयोजन पाहायला मिळत आहे. मागील 6 दिवसामध्ये खूप उत्कृष्ट रित्या सामने ते होत आहेत. हा देखील त्याच मधला एक सामना. एक रोमांच, एक थरार. बत्तीस बॉल मध्ये 24 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 32. बॉलिंग साठी समर्थ यांना पाचारण करण्यात आलंय या षटक क्रमांक 5 मध्ये.
24 बॉल 32 धावा करायचे आहेत. पहिलाच बॉल मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एकदा आतापर्यंत पूर्ण झाली या बॉलवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा आतापर्यंत देखील पूर्ण झाल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या 45 ला 4. 23 बॉल 30 धावा करायच्या आहेत. 23 चेंडू 30 धावा असं समीकरण. प्रत्येक बॉलवरती रोमांच. हा सामना कुठे जाईल बघण्यासारखं असेल. 23 बॉल 30 धावा करायच्या आहेत. काय बॉल पेश केलाय. वेगवान चेंडू पेश करत असताना रिजवान यांच्या समोर डॉट बॉल. 22 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 30. यावेळी लपेटलाय. हा बॉल फेकून दिलाय सरळ वावरात. हा चेंडू पाठवत असताना रिजवान यांच्या बॅट मधून हा लांब असा षटकार. ओव्हर पिच बॉल होता. या बॉलला पाठवून दिलं सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. एकवीस बॉल 24 धावा करायच्या आहेत. चांगला बॉल पुन्हा एकदा सन्मान देत असताना या बॉलवरती रिजवान चांगल्या बॉलचा सन्मान आणि खराब बॉलचा समाचार घेणं जाणतात रिजवान. 20 बॉल 24 धावा करायच्या आहेत. इथून एक मोठा फटका उरणगाव संघाला या मॅच मध्ये आणेल तर इथून एक डॉट बॉल जिवंत ठेवेल. यावेळी पुन्हा लपेटलाय बॉल मध्ये हवाई सफर करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आली लहर केला कहर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर परार षटकार. दुसरा षटकार या ओव्हर मधला आलाय. समोर टाकला आणि समोर पाठवला फलंदाज रिजवान यांनी. धावसंख्या 57 धावा. 19 चेंडू 18 धावा करायच्या आहेत. 19 बॉल 18 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हा बॉल हवेत. भास्कर मामा बॉलच्या खाली आणि हा मोठा गडी गारट केलाय. 2 षटकार आल्यानंतर हा गडी बाद होत असताना आता 18 बॉल मध्ये 18 धावा करायच्या आहेत. मॅच ऑन असेल दोन्ही संघासाठी. 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता. अथर्व आलेत आता या 6व्या षटकामध्ये. 18 बॉल मध्ये 18 धावा करायच्या आहेत. मॅच ऑन आहे दोन्ही संघासाठी. 5 गडी बाद झाले 57 धाव संख्येवरती. नवीन बॅटर राजेश बॅटिंगला आलेत आता. स्ट्रायकिंग एंडला समीर असतील. समीर यांनी देखील चांगली फलंदाजी केलीत. 9 धावा त्यांच्या बॅटमधून 4 चेंडू मध्ये. रोमांचक सामना. 18 बॉल मध्ये 18 धावा करायच्या आहेत. बॉलिंग साठी आणलाय आता अथर्व यांना. नाशिक परिसरातील एक अष्टपैलू खेळाडू अथर्व गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. पहिला बॉल इनर एज आणि चेंडू मागच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. नशिबाचा चौकार असताना चांगल्या बॉलवरती आलेला हा चौकार. चांगला बॉल होता. इनर एज लागला. विकेट किपर देखील बीट आणि स्लिपचे फिल्डर देखील बीट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर परार. 17 बॉल 14 धावा करायच्या आहेत.
आता जल्लोष करतायत उरणगाव संघाचे पाठीराखे. सतरा बॉल 14 धावांची आवश्यकता असेल. चॉप केला, गॅप मध्ये चेंडूला पाठवले. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना बॉलला पाठवून दिले सरळ बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. चौकार क्लास दाखवत असताना समीर गॅप शोधला, बॉलला आपल्यापर्यंत येऊ दिलं. त्यानंतर लेट कट खेळत असताना हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. उरणगाव संघ आता जल्लोष करतायत कारण 16 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. 16 चेंडू 10 धावांची आवश्यकता. चांगला बॉल, डॉट बॉल. पंधरा बॉल 10 धावा करायच्यात. 15 बॉल मध्ये 10 धावा. 15 चेंडू 10 धावांची आवश्यकता. या ओव्हर मध्ये 2 चौकार आतापर्यंत आलेत. 15 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हा चेंडू मध्ये अनिल बॉलच्या खाली. अनिल यांचे सेफ हँड आणि समीर होता त्या सामन्यामध्ये बाद. अजून देखील सिद्धेश्वर 11 संघ इथून देखील जिंकू शकतो कारण 6वा गडी बाद झालाय. अजून 4 गडी जर बाद केले तर हा सामना ते देखील जिंकू शकतात. मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. अंकुश आलेत आता बॅटिंग साठी. 6वा गडी बाद झालाय. 10 धावा अजून करायच्या 14 बॉल मध्ये. वाटो मॅच, हाय व्होल्टेज सामना. हो आल्या बरोबर बॉल फेकून दिलाय सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आली लहर, केला कहर, बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. साइडली ओव्हर पिच बॉल होता. अंकुश आपली पॉवर दाखवतोय पहिल्याच बॉलवरती. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर लँड झालाय चेंडू मध्ये. अंकुश होतील या सामन्यामध्ये बाद. 7वा गडी बाद होत असताना 12 बॉल मध्ये आता करायच्या धावा 4. 7 गडी बाद झालेत. बारा बॉल मध्ये 4 धावा करायच्या. 71 ला 7 गडी बाद झालेत आतापर्यंत. अलीम आलेत नवीन बॅटर. 7 गडी बाद झालेत. 12 बॉल 4 धावा करायच्यात. इथून जर अजून एक विकेट पडली तर अजून दबावात येऊ शकतो संघ. परंतु एक चांगला फटका ही मॅच जिंकून देऊ शकते उरणगाव संघाला. अनिल सर आता बॉलिंग साठी. अनिल सपकाळ चांगली कामगिरी झाली या स्पर्धेमध्ये.
12 बॉल मध्ये 4 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 71 ला 7. राजेश स्ट्रायकिंग एंडला. बॉल हवेत होता. या ठिकाणी असे झेल घेणं आवश्यक आहे, कारण 4च धावा समोरच्या टीमला जिंकण्यासाठी पाहिजेत. एक चांगला फटका हा सामना उडणगाव या ठिकाणी घेऊन जाईल. 11 बॉल 4 धावा करायच्या आहेत. 11 चेंडू 4 धावा. हाय उलटे सामना. यावेळी कट केलाय, चेंडू गॅप मध्ये पाठवलाय. एक धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न होईल का? दुसरा प्रयत्न करतायत. 2 धावा सहजरित्या पूर्ण. आता केवळ 2 धावाची आवश्यकता असेल. 10 बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत. 73 ला 7. आणि या फटक्यासोबत चेंडू जातो मागच्या दिशेला. एक धाव पूर्ण होत असताना दुसरा धावाचा प्रयत्न आणि यासोबतच उरणगाव संघाने हा सामना जिंकलाय. हा सामना जिंकत असताना क्वालिफाय झालेत आता पुढच्या राऊंड साठी उरणगाव संघ. अभिनंदन असेल उरणगाव संघाचा. चांगला खेळ राहिला. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच समीर खान यांना विनंती असेल की त्यांनी आपलं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेऊन जायची आहे. भास्कर मामा, अविनाश आणि समर्थ यांनी देखील आपले जे वैयक्तिक बक्षीस होते ते घेऊन जायचे. भास्कर मामा, समर्थ आणि अविनाश यांना विनंती असेल की त्यांनी वैयक्तिक बक्षिसे घेऊन जायचे. आणि समीर शेख या मॅचचा मध्ये कमालीचा खेळ करत मॅन ऑफ द मॅच राहिलाय. समीर शेख यांना देखील विनंती असेल की त्यांनी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी